सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने आपण करतोय। आताची मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसच्या गोटातनं मुंबईच्या काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे आज होणारी काँग्रेसची मुंबईतली बैठक रद्द करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच वर्षा गायकवाड या कोर कमिटीच्या नेत्यांचे फोनही उचलत नाही आहेत। दरम्यान वर्षा गायकवाड या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात त्या ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की वर्षा गायकवाड या नाराज आहेत आणि त्या आज पूर्ण दिवसभर आपण बघतोय की नॉट रिचेबल सकाळपासून राहिलेल्या आहेत। निलेश कांबळे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण बघतोय वर्षा गायकवाड एक तर नॉट रिचेबल आहेत, फोन कोणाचेही उचलत नाहीयेत आणि त्यात ते आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। काय अपडेट्स? नक्कीच काल महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं, मात्र मुंबईतील फक्त 2 जागा आहेत त्या काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर काँग्रेसचे मुंबईचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते नाराज झालेले होते आणि त्यामुळे आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना गाडे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी आहेत मुंबईचे, ते सर्व आज वर्षा गायकवाड यांची भेट घेतली, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली कशा पद्धतीने आपण मुंबईच्या जागा लढवू शकतो। आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांनीच त्यांच्याकडे मेसेज पोहोचवलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे की मी काही वेळानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेईन। थोड्या वेळातच त्या मातोश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। वर्षा गायकवाड दक्षिण मध्यसाठी आग्रही होत्या, याशिवाय उत्तर मुंबईची जागा आहे ती काँग्रेसच्या वाट्याला आले, मात्र काँग्रेसचा त्या ठिकाणी उमेदवार नाही आणि अशा परिस्थितीत केवळ जागा द्यायच्या आहेत म्हणून दिल्यात अशा पद्धतीची भूमिका ही मुंबई काँग्रेसची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि नाराजी दूर करण्यासाठी आज बैठक देखील होती, मात्र ही बैठक देखील मुंबई काँग्रेसची होऊ शकलेली नाही। अशातच आता वर्षा गायकवाड या उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार आहे, त्यामुळे काय नेमका तोडगा निघतो हे पाहावं लागेल आणि आता मुंबईचा जे नाराजी नाट्य आहे मुंबई काँग्रेसचं ते आता संपते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।